तर रोहिणी खडसेंकडून सध्या हे आंदोलन करण्यात येत आहे। सह्याद्री परिसरात सध्या महिलांचं आंदोलन सुरू आहे। पाच मिनिट तुम्ही आम्हाला ऐकून घेऊ शकत नाही। आमचं मैदान अत्याचारावरती मार्ग काढायचा आहे ना, आमच्या सगळ्या महिलांना स्वारगेटमध्ये आज अष्टविध करताना बडेबापाचा मुलगा पाहायला मिळाला, काय प्रतिक्रिया आहे? आपण रोहिणी खडसे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात आणि त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांचे या ठिकाणी आहेत आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना याच्यावरून रोहिणी खडसे या आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रपतींना त्यांनी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे, एक खून माफ करावा, कारण वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता एक खून माफ केला जावा असं या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। आणि आता मुंबईमध्ये सह्याद्रीच्या समोर रोहिणी खडसेंचं हे आंदोलन, मोठ्या संख्येने महिलांची सुद्धा उपस्थिती आणि या रोहिणी खडसे या आक्रमक झालेल्या आहेत आणि पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत। सह्याद्री परिसरामध्ये महिलांचं हे आंदोलन सुरू असताना पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रोहिणी खडसे यांना ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न पोलिसांचे सध्या सुरू आहेत। मोठ्या संख्येनं महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना तर आंदोलन करत असलेल्या महिलांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। रोहिणी खडसे यांना सुद्धा पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे।